तर राम मंडळी, फ्रेश वगैरे होऊन भोलेबाबांना नमस्कार करून पुढे गणपती मंदिरावर दर्शनासाठी निघालो. पहिला स्टॉप लागला तो कट्टा गँग. हे दोघे बसलेले होते मोबाईल घेऊन. तिसऱ्याकडे मोबाईल नाही म्हणून विचारच पडलेला होता की मला कधी भेटेल. लोड बेरिंग चांगलं का आरसीसी चांगलं यावरती या दोघांची चर्चा चालू होती. ते नाही का ते आपलं ते लेकरून दुसऱ्याचा कार्ट तसं झालं. शेवटी अन्या म्हणे आमचं लोड बेरिंग आमचंच चांगलं. आणि याचा काही अजून मोबाईलचा सदमा गेला नाही. आणण्याचं म्हणणं होतं हे टायर काही जाळायचे नाही, हे आपण बसण्यासाठी व्यवस्थित बनवून घेऊन ना शिवून वगैरे. म्हटलं आयडिया चांगली आहे. पण त्याने त्याचा प्लॅनिंग सांगितला, पण या दोघांनी काही तिकडे लक्ष दिलं नाही, त्याला मजाकमध्ये घेतलं. ठीक आहे बाळा, जाऊ दे. शेवटी मंदिरावर जाण्यासाठी आपण ज्या दोन महापुरुषांची वाट बघत होतो त्या उतरले आणि आपण मंदिरावर निघालो. इथे गणपती बाप्पा मोरया गेला आणि खाली परतत होतो. तेवढ्यात बघितलं खाली समर्थ उभा होता. कालच्या ब्लॉगमध्ये झाडांना कवरिंग करत होता आणि आज झाडांना पाणी टाकतोय. तिथून निघालो मरी मातेच्या मंदिरकडे. रस्त्यात जाताना लागते आमची सरदार एस के पवार हायस्कूल. कितीतरी आठवणी या शाळेमध्ये आमच्या रमून गेलेल्या आहेत. नंतर पोचलो मंदिरावर. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची अवस्था खूप अशी घाण झालेली होती. नंतर गणेशदादांनी पुढाकार घेऊन थोडी पाहणी वगैरे केली. पुढचा प्लॅनिंग सांगितला, याला भेटू त्याला भेटू, कोणाला तरी भेटायचं आणि मंदिराचं काम व्यवस्थित करून टाकायचं. म्हटलं ठीक आहे, देवी माता आपल्याला शक्ती देव. जनरली आधी पोटोबा मग विठोबा असतो, पण आज आधी आमचा विठोबा झाला, मग पोटोबाचा नंबर आला. मग हाय बिकानेरवाला भाई, भैया म्हणे मेरे को भी ले. म्हटलं ले भाई, तेरे को भी लेता. नंतर आमच्या कट्ट्याकडे आला तो बघतो टोनू दादा स्पार्क्सच्या सँडलची अनबॉक्सिंग करत होता. म्हणे कशी आहे? म्हटलं तुझं 1 क्विंटल वजन जर तिने सांभाळून घेतलं तर ती एकच नंबर. तारीफ केली, भाऊ झाला ना खुश. उसके बाद मी इनसे मिलो. ही आहे आमची नाश्त्यावरून भांडण करणारी 212 कंपनी. यांच्या पबजीच्या क्लॅनचं नाव आहे बरं हे. इकडं साहेब काहीतरी ज्ञान देत होते, तेवढ्यात त्यांचा मोबाईलकडे लक्ष केलं. व्हिडिओ काढतोय म्हणे. म्हटलं हां, आपलं काम तसंच आहे बरं भाऊ. हे आहे 2 प्रकारचे 2, एक कॅडबरी एक मिल्की बार. आता कशावरून बोललो ते तुम्ही बघा. नंतर निघालो आम्ही तात्यांकडे जेवण करायला. 60 वर्ष त्यांनी काम करून करून थकले, त्याच्यामुळे त्यांनी जेवण दिलं होतं. पण जेवण वगैरे वरण भात वांग्याची बट्टी गपगप शिरा शेपालून घेतला आणि जिबूच्या दुकानावर जाऊन बसलो. तो पारत होता बोल पासांना बोल. मग बोर व्हायला लागलं. गाडी काढली, निघालं घरी झोपायला. मग घरी येऊन झोपलो. संध्याकाळी उठून बघितलं तर किचन ओट्यावर मसूरची डाळ होती. एक नंबर विषय बरं, नक्की ट्राय करा. मग फ्रेश वगैरे झालो, निघालो बरं जिमकडे. इकडे येऊन बघितलं ते शेलाडी गँगची चर्चा चालू होती. 2025 मध्ये जिल्हा परिषदचं तिकीट कोणाला भेटलं? हो भाऊ म्हणता पण करा रे. तेवढ्यात गोटे येऊन माझ्या बाजूला बसला. याला ऐकू पण येत नाही आणि बोलता पण येत नाही, पण कान लय मोठे मोठे करतो. हाय आमचा नेपाला 6 पॅक दाखवत होता. अचानक मोबाईल तिकडे फिरवला, लाजून गेला भाऊ. हे 2 फिरो प्लेयर आहेत आमचे. बॉट मारून मारून बनलेत बरं, तो विषय वेगळा आहे. शनिवार असल्यामुळे मी काही व्यायाम करत नाही. म्हटलं तरी मध्ये जाऊन बघू. जाऊन बघितलं तर केपी शेट व्यायाम करत होते. 1 गाव 100ला पुढे. 1 गाव 100 तुकडे. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस हा निघून गेला. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम. काळजी घ्या.